श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। आज आपण ते टॉयल काढू का? चांगली नसेल तर तिकडे घेऊन आला, तिकडचं घेऊन आला कॉर्नरचं। तुम्ही म्हटलात ते सुरू करू। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। आज आपण आता गिरवी तालुका फलटण येथे आहोत, जिथे एक प्राचीन आणि अतिशय जागृत असं कृष्णाचं मंदिर आहे। याचा दिव्य इतिहास आहे। याला 600 वर्षाचा या मूर्तीला इतिहास आहे असं सांगितलं जातं। आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आपल्या एका श्रेष्ठ भक्ताच्या वरती कृपा करण्यासाठी, त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी ही मूर्ती स्वतः 2 मूर्तिकारांच्या रूपामध्ये घडवली। त्या एका मूर्तिकाराला हात नव्हते, दुसऱ्या मूर्तिकाराला डोळे नव्हते, आणि त्यांनी काही क्षणाच्या अवधीमध्ये ही मूर्ती घडवलेली आहे। हे एक जागतिक पातळीवरचं, वैश्विक पातळीवरचं एक आश्चर्य समजलं जातं। ही जी मूर्ती आहे ती अखंड शाळीग्रामाची आहे, आणि आपण पाहाल तर खाली शिवपिंड आहे। शिवपिंडीवरती भगवान श्रीकृष्ण उभे आहेत। हे पूर्ण हरिहर ऐक्य दर्शवतं। आज आपण नेहमी गरुड हनुमंत पुढे उभे राहते असं म्हणतो। हे एकमेव असं स्थान आहे की जिथे गरुड आहेत समोरच्या बाजूला, हनुमंत आहेत, शंकर आणि नंदी पण आहेत। हे हरिहर ऐक्याचं फार मोठं चिन्ह आहे, प्रतीक आहे। आणि भागवतामध्ये जसं वर्णन आहे तशी ही मूर्ती आहे। आपण जर पाहाल तर भगवंताचे सगळे अलंकार हे मूर्तीत घडवलेत। हा पितांबर घडवलेला आहे, मूर्तीत घडवलेला आहे। आपण हाताच्या बोटांच्या रेषा बघू शकतो, भगवंताच्या भुवया बघू शकतो, कान बघू शकतो, इथं गायींना शेपटी पाहू शकतो, इथे माझा हात उभा आहे। आणि अलंकार जे सगळे आहेत, दंडातले, कमरेतले, पायातले पैंजण, हे सगळे मूर्तीत घडवलेले अनेक वैशिष्ट्य या स्थानाची आहेत। आणि म्हणून याला दक्षिण भारतातलं वृंदावन असं आध्यात्मिक मंडळी वर्णन करतात, गौरव करतात। आणि याची अनेक महत्त्व सांगितलेली आहेत की याचा इतिहास असा आहे की भगवंत ज्यावेळेस वृंदावन सोडून मथुरेला गेले, हे जे रूप आहे भगवंतांचं हे मथुरेतलं रूप आहे की गायींना घेऊन ते वनात जात आहेत आणि बासरी वाजवतात। ज्यावेळेस ते कंसाचा वध करण्यासाठी आणि त्यांच्याकडून जे काही मोठं कार्य होणार होतं त्यासाठी वृंदावन सोडून मथुरेला गेले, तिथल्या मथुरेतल्या गोपींना आणि यशोदा मातेला फार खेद झाला। त्यांना आश्वासन दिलं श्रीकृष्णाने की आम्ही परत येऊ, पण प्रत्यक्षात ते येऊ शकले नाही। एवढी त्यांची कार्याची व्याप्ती वाढली होती। यशोदा मातेला खूप खेद झाला, विरह झाला, आणि अनेक ठिकाणी ती गेली, पण तिथे काही तिला शांतता मिळाली नाही। हे जे स्थान आहे जिथे आपण उभं आहे आणि जिथे भगवंत आता प्रकट आहेत, या स्थानी यशोदेला खूप शांतता प्राप्त झाली। ऋषीमुनी तप केलेली जागा आहे, तप केलेली भूमी आहे। आणि म्हणून आपल्या मातेला भेटायला भगवंत या रूपात वृंदावनातल्या नेहमी येत असत। आणि पुढच्या त्यापासून त्यांची इच्छा होती आपण इथे येऊन राहावं। आणि नंतरच्या काळामध्ये काही गेल्यानंतर आमच्याच देशपांडे घराण्यात बाबूराव महाराज नावाचे एक सत्पुरुष फार मोठे अधिकारीशी संत होऊन गेले, जे कृष्णभक्त होते। त्याच्यावर भगवंतांची पूर्ण कृपा होती आणि त्यांच्या ध्यानात हीच मूर्ती असायची, हे रूप असायचं वृंदावनातलं। कारण ते भागवतामध्ये अतिशय लीन होते आणि त्यांना भगवंताचं हे रूप भावलं होतं। तर त्यांच्या इच्छेसाठी भगवंतानं स्वतःला इथं गहाण ठेवलेलं आहे। हायपोथिकेट म्हणतात त्याला, गिरवी याचा अर्थ गहाण ठेवणं, हायपोथिकेट ज्याला म्हणतो। तसे भगवंत इथं राहिलेत आपल्या आईच्यावरचं त्यांचं जे काही प्रेम होतं यशोदा मातेवरचं, आणि एक श्रेष्ठ भक्त श्री बाबूराव महाराज यांच्यावरती कृपा करण्यासाठी, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी इथं राहायचं ठरवलं।
आणि आजही ते इथे प्रकट आहेत. त्यांचे नित्य त्यांचे अनुभव येतात. देशातल्या लोकांना येतात, परदेशातल्या लोकांना येतात आणि इथे भक्तीचा आणि प्रचार आणि प्रसाराचं कार्य त्यांच्या आदेशानुसार चालू आहे. मी या स्थानाचं कार्य केले 25 वर्ष पाहतोय आणि भगवंतानं या मंदिराच्या जीर्णोद्धाराची सेवा आमच्याकडून करून घेतली. हे मोठं भाग्याचा भाग आहे. आणि इथे नंतर भक्तीचा प्रचार कसा करता येईल यासाठी विष्णू सहस्रनाम, गीता पठण, अनेक वैदिक अनुष्ठानं, महारुद्र आता जो चालू येतो, अशी अनुष्ठानं इथं होत असतात. आणि अनेक प्रकल्प झाले, ते सांगायला खूप नंतर वेळ लागेल आणि नंतर सांगितली जाईल. पण सगळ्यात दोनच सांगण्यातल्या गोष्टी अशा आहेत की आम्हाला असा आदेश झाला की भक्ती वाढण्यासाठी लोकांच्याकडून लिखित ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहून घ्यावं 1 वर्षात 1 कोटी. परंतु अनंत अडचणी आल्या, संकल्प केला, पण अडचणी दूर करणारे भगवंत आहे. कोरोना सुरू झाला, सगळे नियम कडक होते, आम्हाला कुठं जाणं येणं बंद झालं. परंतु काही छापखाना काम करणाऱ्या मंडळींनी आम्हाला रात्रीच्या काळात प्रेस उघडून सगळे वह्या छापून दिला. डॉक्टर्स मंडळी भेटली, त्यांनी सगळी वह्यांची जबाबदारी घेतली. वह्या पोचणं आणणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि जो प्रकल्प आम्हाला 1 वर्षात करायचा होता तो 7 महिन्यात पूर्ण झाला आणि 1 कोटीला लिहून झाला. या जपामध्ये सर्व स्तरातले समाजातले लोक आले. डॉक्टर्स होते, इंजिनियर्स होते, चार्टर्ड अकाउंटंट्स होते, प्रोफेसर्स होते आणि अगदी सामान्य स्तरातली जी मंडळी होते, उदाहरणार्थ कोणी शिंपी काम करतंय, कोणी सोनार काम करतंय, कोणी सुतार काम करतंय, कोणी घरात मोलकरणींचं काम करतात, अशा सगळ्या लोकांनी त्यात आनंदाने सहभाग घेतला. सर्वांना उत्तमोत्तम अनुभव आले. म्हणजे मुखम करोती वाचालम म्हणतात ते प्रत्यक्षात परिचित लोकांना आली. लोक आजारातून बरे झाले, करोनाचं औषध न घेता आजारातून बरे झाले. ही त्याची कीर्ती पसरली अनेक भागामध्ये. आणि शेवटी आध्यात्मिक सत्पुरुषांनी आमच्या विनंतीला मान देऊन जो आपला लिखित जप आहे तो अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनात समर्पित केलेला आहे. जशी वृंदावनची माती तिथे गेली, जशी मानस जल गेलं, तसा आपल्या गिरवीतला जो जप आहे लिखित जप तो बघून तिथे रामाच्या अयोध्येला मंदिरामध्ये समर्पित झालेला आहे भूमिपूजनामध्ये. म्हणून आम्ही आत नाही येता येणार, त्यामुळे डिलीट करा. त्यामुळे आम्ही गिरवीच्या कृष्णाची अयोध्येच्या रामाला भेट असा एक छोटा व्हिडिओ तयार केला आहे. या ठिकाणी अनेक सत्पुरुष येऊन गेलेले आहेत. गोवम देगलूरकर येऊन गेलेत. त्यांनी असं वर्णन केलं की हे फार विलक्षण आणि अतिशय सुंदर रूप मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. डॉक्टर शुक्ला येऊन गेले, ज्यांचा जे वैज्ञानिक आध्यात्मिक वैज्ञानिक म्हणून ओळखले जातात आणि ज्यांनी जागतिक पातळीवरती संशोधन केलंय. कुरुक्षेत्राचं पण संशोधन केलंय की जिथे 5200 वर्षापूर्वी गीता सांगितली गेली. तर त्यांचं म्हणणं असं की हे जे स्थान आहे हे वैश्विक ऊर्जेचं, आध्यात्मिक वैश्विक ऊर्जेचं केंद्र आहे. त्यामुळे इथे जे तुम्ही साधना कराल, इथे येऊन दर्शन घ्याल, सेवा कराल, ह्यात सगळ्या समाजाचं कल्याण आहे. व्यक्तिगत तुमचा आता आध्यात्मिक उत्कर्ष आहेच आहे, परंतु सगळ्या समाजाचं याच्यामध्ये कल्याण आहे. यासाठी भक्ती मार्गाचा जास्तीत जास्त प्रचार करायचा प्रयत्न या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं होत आहे. आणखी एक भाग सांगणार का आहे असा की 2 गायी आहेत भगवंताच्या चरणाशी आणि त्या तिथे काय आहेत असा एक उत्सुकतेचा भाग होता. म्हणून आम्ही श्रीकृष्णाला विचारलं, त्यांनी त्याचं एका क्षणात उत्तर दिलं की ते अतिशय एकाग्रतेनं आणि तळमळीनं भगवंताकडे पाहतायत, ऐकतायत. तुम्ही तेवढी एकाग्रता ठेवा, तुम्ही तेवढं समर्पण ठेवा, मी तुम्हाला माझ्या पायाशी घेतो. अशा रीतीनं आध्यात्मिक सगळ्या गोष्टींचा खुलासा व्हायला लागला. त्यातून आध्यात्मिक मार्गदर्शन सुरू झालं. इथं जर आपण पाहिलं तर इथे जय विजय जे कृष्णाचे द्वारपाल आहेत आणि इथे जे 2 मूर्तिकार आहेत, त्या जे एकाला हात नाहीत आणि एकाला डोळे नाहीत, त्यांनी आपली छोटीशी एक याला इनिशियल म्हणतात तसं एक रूप इथं प्रकट केलेलं आहे. आणि 600 वर्ष काळ गेला तरी मूर्तीचं तेज आहे, प्रसन्नता आहे, भाव आहेत, ते अतिशय मनमोहक आहेत. आणि लोकांच्यावरती कृपा करणारी ही जी दृष्टी आहे, भगवंताची कृपा आहे, कृपा राहील.
तर साधकांनी आपली इथे येऊन सेवा रुजू करावी आणि आत्मकल्याण करावं. हा तुमचा सातारचा ग्रुप आहे का? पुण्याचा. हे ताट तिकट ठेवून द्या. हो वापरू सगळं वापरू, काही काळजी करू नका. फक्त अजून महापूजा आता सुरू होती आहे. तुमचं नाव काय? नाही